भारत विकास परिषदेचे शांतपणे गाजावाजा न करता चालणारे सेवा कार्य हेच परिणामकारक. श्री अरविंद जोशी. रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर झोपी गेलेल्यांना कळून देता चादर अंगावर टाकल्यानंतर जे कार्य समाजकार्य होते तेच खरे समाजकार्य. भारत विकास परिषद ही अशा प्रकारे गाजावाजा न करता काम करणारी संस्था आहे. अशा प्रकारे छोट्या छोट्या सेवा कार्यातून समाजाचे भले होते, असे कार्य कायम टिकणारे असते, असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार व लेखक श्री अरविंद जोशी यांनी काढले. CSR फंडाचा वापर उद्योजकता विकासासाठी काम करावे. बचत गटांच्या माध्यमातून खूप मोठी क्रांती ग्रामीण भागात घडत आहे. अशा प्रकारचे कार्यांना भारत विकास परिषद सारखे संस्थांनी हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. ते भारत विकास परिषदेच्या स्थापना दिनी व नूतन पदाधिकारी दायित्व ग्रहण समारंभात बोलत होते. या प्रसंगी भारत विकास परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सचिव श्री प्रदीप होप यांनी भारत विकास परिषदेच्या कार्याचा परिचय दिला व नवीन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. नवीन पदाधिकारी खालीलप्रमाणे: श्री महादेव नावकर अध्यक्ष, सौ गौरी आंबडेकर सचिवा, प्राध्यापिका श्री महेश साठे कोषाध्यक्ष, उपाध्यक्षपदी श्री लक्ष्मीकांत कुर्रा व श्री महेश देशपांडे, महिला प्रमुखपदी सौ शुभदा देशपांडे व सौ अमृता कुलकर्णी, सेवा प्रमुख श्री आनंदराव कुलकर्णी व मनीष उपाध्याय, पर्यावरण विभाग प्रमुख श्रीकांत कुलकर्णी व डॉक्टर अजित कुमार देशपांडे, भारत को जानो स्पर्धा प्रमुख संतोष कुमार व श्रीधर खेडगीकर, राष्ट्रीय समूह गान स्पर्धा प्रमुख श्री वरदराज मिर्जी व बळवंत जोशी, गुरुवंदना छात्र अभिनंदन कार्यक्रम प्रमुख म्हणून श्री आनंद मोहोळकर व श्री नरहरी आगोर, तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून रवींद्र नाशिककर या सदस्यांनी पदाधिकारी म्हणून दायित्व ग्रहण केले. या प्रसंगी सर्वश्री डॉक्टर सतीश वळसंगर, डॉक्टर हेडग्यावर रक्तपेढीचे अध्यक्ष श्री रमेश विश्वरूपे, श्री गजानन दर्णे, सौ चंद्रिकाताई चव्हाण, सुधीर देव, श्रीकांत कुलकर्णी, सौ वंदना प्रभू, अश्विनी केळकर, ज्योत्स्ना मळेकर, मनीष उपाध्याय आदी भारत विकास परिषद सभासद, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक वंदे मातरमाने झाली. भारत विकास परिषदेच्या सचिवा सौ गौरी आंबडेकर यांनी आभार मानले. सामूहिक राष्ट्रगीताने भोजनोत्तर कार्यक्रम सांगता झाले. सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर. वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश.